नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या रोजच्या जीवनात स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट्सला खूप महत्त्व आहे. स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट्स म्हणजे आपण रोजची जी पूजा करतो, देवपूजा करतो त्या गोष्टी, एखादं स्तोत्र नियमितपणे म्हणतो ही गोष्ट. तर असाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे जप करणे. बरीच लोक आपल्या रूटीन लाईफमध्ये एखादा जप अवश्य करतात. ह्या जप करण्यासंबंधित किंवा ह्या मंत्रासंबंधित पण आम्ही अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आमचे व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता. ह्या जप करण्याविषयी काही नियम जे आपण फॉलो करतो किंवा करायला हवेत किंवा त्याच्या संबंधित समज आणि गैरसमज या संबंधित पण आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे. तर ह्याच्यावरच आम्हाला एक प्रश्न आलेला की जप करण्यासाठी नेमकी जपमाळ कोणती वापरावी. तर ह्या संबंधित आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की जप करण्यासाठी नेमकी कुठली जपमाळ वापरावी. ह्यासाठी 3 गोष्टी आहेत. जप करण्याबाबतीत 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जप कुठला करताय. मंत्र, ज्या मंत्राचा तुम्ही जप करताय तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मंत्र. ओके, तो मंत्र तुम्ही करेक्ट उच्चारायला पाहिजे, करेक्ट मंत्राचा जप तुम्ही करायला पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की जपसंख्या, की तुम्ही नेमकं किती वेळा तो जप करताय त्याचे काउंट. तर ॲक्च्युली जपमाळेचा उद्देश काउंट करणं हा आहे की नेमका जप तुम्ही किती वेळा करताय हे तुम्हाला माहीत असावं, म्हणून ती जपमाळ असते की हां 108 वेळा आपला जप पूर्ण झाला म्हणून ही जपमाळ. नंतर तिसरा पॉइंट येतो तो म्हणजे जपमाळ कुठली वापरावी. ॲक्च्युली काही लोक 108 अगदी साधे मणी पण एका धाग्यामध्ये गुंफतात की जेणेकरून माहिती पडेल की येस 108 जप झालाय म्हणून. आजकाल तर काउंटिंग मशीन आलेत. आपण जप करताना बटन प्रेस करत जायचं, नंबर्स डिस्प्ले होतात, त्याच्यावरनं आपल्याला समजतं की आपण किती वेळा जप करतोय. काही लोक तर आपल्या जपाचा काउंटच ठेवत नाही, म्हणजे ते निरंतर जप करत असतात. अगदी आपलं नित्यनियमाचं काम करताना, येता जाता, उठता बसता त्यांचा जप चालू असतो. तर आता बोलूया आपण जपमाळेविषयी. तर नेमकी जपमाळ कोणती वापरावी. खरं सांगायचं तर ह्याविषयी एक कुठलाही असा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. ओके, कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही ह्या जपासाठी ही जपमाळ वापरायला पाहिजे किंवा एखादी पर्टिक्युलर माळ वापरल्यावरच तुम्हाला तो पर्टिक्युलर रिझल्ट मिळणार असं अजिबात नाही आहे. म्हणजे काय की समजा हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल अरे आपल्याकडे ही माळ नाही आहे म्हणजे आपण आजपर्यंत ह्याच्यावर जप करत होतो तो चुकीचा होता का किंवा आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही का, असं अजिबात नाही आहे. तर हे आधी लक्षात घ्या आणि आपण आता पुढील माहिती थोडक्यात बघूया. मनोकामनापूर्तीसाठी किंवा एखादा शिवाचा जप जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी. शत्रूंचा नाश व्हावा म्हणजे जे लोक आपल्यावर जळत असतील किंवा कोणी तुम्हाला नजर लावत असेल तर किंवा अशा विषयी जर तुम्ही अशा संबंधित जर एखादा जप करत असाल तर त्यासाठी कमल बीज ह्याची माळ वापरावी. कृष्ण साधनेसाठी किंवा युजली वैष्णव लोक ही तुळशी माळ वापरतात. आपल्या इच्छापूर्तीसाठी, माणसाच्या तर अनेक इच्छा असतात, तर कुठलीही इच्छा एखादी मनात ठेवून जर तुम्ही जप करत असाल तर त्यासाठी चांदीची माळ वापरावी. आणि एखाद्याला लाईफमध्ये अगदी एक लक्झरियस लाईफ हवं असतं, सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये छान 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 असाव्या, तर त्याच्यासाठी सोन्याची माळ वापरावी. धनप्राप्तीसाठी पोळ्याची माळ उत्तम. आणि गणेश साधनेसाठी हस्तदंताची माळ चांगली. पण हस्तदंत आजकाल मिळणं कठीण कारण ते इल्लिगल आहे. तर जसं मी ह्या थोडे एक्झाम्पल्स तुम्हाला दिले, रुद्राक्ष, हस्तदंत, पोळं, तुळशी माळ, तर हे मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. जसं मी सांगितलं की इट इज नॉट नेसेसरी, हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुमच्याकडे तीच माळ असायला पाहिजे. तुम्हाला जर कृष्णाचा जप करायचा असेल तर तुमच्याकडे तुळशी माळच असायला पाहिजे.
तुम्हाला जर अगदी भरपूर लाईफमध्ये ऐश्वर्य हवं असेल तर तुमच्याकडे सोन्याची जपमाळ असायला पाहिजे असं नाही आहे. हे जस्ट तुम्हाला मी रेफरन्सेस दिले की अशा माळ तुम्ही वापरू शकता. आजकाल क्रिस्टल्सचा वापर खूप होत आहे. ओके, तर त्यासाठी पण क्लिअर क्वार्ट्सची माळ, रोज क्वार्ट्सची माळ अशाही माळा आजकाल उपलब्ध आहेत. लाईफमध्ये जर क्लॅरिटी हवी असेल तर त्यासाठी क्लिअर क्वार्ट्सची जपमाळ वापरतात. जर तुम्हाला प्रॉस्पेरिटी हवी असेल तर त्यासाठी ग्रीन जेडची माळ वापरतात. तर अशा क्रिस्टल्सच्या जपमाळ पण आजकाल अवेलेबल आहेत आणि ह्या पण वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या जपमाळ वापरल्या जातात. तर जप करण्यासाठी नेमकी जपमाळ कुठली वापरावी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लिअर झालं असेल. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी कुठलेही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाईप करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि जसा ह्या चॅनलला पीस ॲडमायरर्सला प्रतिसाद देत आहात असाच प्रतिसाद देत राहा. आमचे हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करत जा आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.